आपल्याला आठवत असेल परवाकडेच मी इथेच पोडियमवर येऊन सांगितलं होतं की मुंबईचे आमदार म्हणून आम्ही सर्वच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुंबईचे आमदार म्हणून आम्ही मुख्यमंत्री महोदयांकडे मागणी केली होती की कलेक्टर लँड ते फ्री होल्ड लँड करण्यासाठी जो प्रीमियम आकारला जातो ती पॉलिसी वाढवून साधारणपणे 1% आणावी, लोकांना गृहनिर्माण संस्थेना मदत होईल याची आज मुख्यमंत्री महोदयांनी घोषित केलेलं आहे की ती पॉलिसी वाढवली जाईल, साधारणपणे 5% ते आणलं जाईल। मी त्यांचे आभार मानतोच, कारण आमच्या मागणीला यश आलेलं आहे। तरी देखील पुन्हा एकदा आम्ही प्रयत्न करत आहोत की 5% नाही तर ते 1%वर यावं, जेणेकरून गृहनिर्माण संस्थेना अजून मदत होईल। बघा, या राज्यामध्ये एक तर गृहमंत्री नाही आहेत, गृहमंत्री कोण आहेत अजून आता पताच नाही आहे। कायदा सुव्यवस्थेचं परिस्थिती आपण पाहताय, आपल्याला बीडमध्ये काय झालं, परभणीमध्ये काय झालं, राजकीय हल्ले सुरू झालेले आहेत आणि कुठच्याही राजकीय पक्षाची अशी तोडफोड करणं कार्यालयाची हे कितपत योग्य आहे? हे रिफ्लेक्शन आहे राज्याच्या सरकारवर, मुख्यमंत्र्यांवर, कारण आत्ता तरी गृहमंत्री कार्यरतच नाहीत, कोण आहेत आम्हाला माहिती नाही। दुसरी गोष्ट म्हणजे आपण पाहताय की परवापासून म्हणजे जेव्हापासून केंद्राच्या गृहमंत्री महोदयांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला, देशाचा अपमान केला, संविधानाचा अपमान केला, त्यानंतर देशभरात काही जगभरात ह्याचे पडसाद उमटत आहेत, लोक आंदोलन करत आहेत, निषेध व्यक्त करत आहेत आणि तो निषेध कुठे ना कुठेतरी डायव्हर्ट व्हावं म्हणून त्याने ते आंदोलन आज केलेलं आहे। पण हे काय घाबरणारे आमचे कार्यकर्ते कोणी नाही आहेत। हाँ, फिर वो आईसीयू में गए, फिर स्पीकर फोन पे बात हुई और वापस आईसीयू में गए। लेकिन मैं यही कहना चाहता हूँ, ये मैंने एएनआई पे देखा, मुझे सच क्या है पता नहीं, क्योंकि एएनआई बहुत सारे अलग अलग चीज़ें दिखाते रहता है, लेकिन एक ही बात है, शांत शांत बघा, ते पण राहू दे सगळ्यांनी शांत राहू दे। एक ही बात है, आज भी जो पार्लियामेंट में हुआ, अगर आप देखिए तो राहुल गांधी जी के ऊपर कोई चल के आया, धक्का बुक्की करने की कोशिश की, लेकिन ये सारे डाइवर्जनी टैक्टिक्स है। बात यही है कि इंडिया अलायंस के जो संसद है वो सारे के सारे संसद इसी बात पे आंदोलन कर रहे थे कि जो अपमान गृह मंत्री ने महामानव डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर का किया है, देश का किया है, संविधान का किया है, उसके खिलाफ हमारा ये प्रदर्शन जारी रहेगा। मला वाटतं एक आहे की असं चांगलं जगत राहणं चांगलं आहे, म्हणजे आता असं वाटायला लागलं ना की सगळेच महाराष्ट्रातले विषय संपलेत आणि 5 वर्ष पुढची काही बघायलाच गरज नाही, एकदम बिलकुल संपलेत। पण सत्य परिस्थिती बाहेर आहे। हाऊसमध्ये आम्ही पण बसून चांगलं ऐकत होतो, कथन चांगलं झालं, पण सत्य परिस्थिती त्यांच्या बोलण्याच्या पलीकडे। एक निश्चित आहे की त्यांनी जे शेवटाला सांगितलं की विरोधी पक्ष असो किंवा सत्ताधारी पक्ष असो, महाराष्ट्राची सेवा करताना दोन्हीकडून चांगल्या गोष्टी, चांगल्या सूचना जर होत असतील तर दोघांनी ते ऐकून घ्यावं। मी आता उत्तर दिलं ना त्याचं की गृहमंत्री कोण आहेत हे सगळं परवानगी मिळू शकते का? पण अशा पद्धतीने हल्ले एक इथून आलो, इथून इथं बघा, दुरावा नसायला पाहिजे। ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत, जरी आम्हाला अर्थात अजूनही या निवडणुकीवर विश्वास किंवा हे मॅन्डेट जे मिळालं त्याच्यावर प्रश्नचिन्ह असेल, ठीक आहे, हा एक वेगळा विषय झाला। पण सत्य परिस्थिती आता अशी आहे की निवडणूक आयोगाने असेल, ह्याने आता सत्ताधारी पक्षात बसवलेलं आहे, आम्हाला विरोधी पक्षात बसवलेलं आहे। राज्याचे मुख्यमंत्री ते नुसते एका पक्षाचे नाही आहेत, त्याच्यात विरोधी पक्षाचे देखील अनेक विषय असतात। माझ्या मतदारसंघातले असतील, कोणाच्या अजून मतदारसंघातले असतील, आमच्या मतदारसंघातले विषय सोडवणं ही तेवढीच जबाबदारी त्यांची आहे जेवढी त्यांची जबाबदारी त्यांच्या पक्षातल्या लोकांची आहे। आणि हे सगळं होत असताना आम्हाला देखील जनतेने निवडून दिलेलं आहे, अनेक लोकांनी मतदान केलेलं आहे, सोबत केलं असेल, विरोधात केलं असेल, पण जनतेचे विषय सोडवत असताना सरकारने कुठेही त्यांची जी शपथ आहे ना की भेदभाव न करता न्याय केला जाईल, मला वाटतं त्या शपथीला जागणं गरजेचं आहे। आणि तीच शपथ सांगते की सगळ्या बाजूच्या पक्षाच्या आमदारांना मदत पूर्णपणे करणं ही त्यांची जबाबदारी, ती पार पाडली पाहिजे। त्याच नात्याने आम्ही जातो त्यांच्याकडे।
थोडी माहिती घेऊन याच्यावर मी बोलीन पुढे. मला आपण माहिती द्या, मी हा विषय घेईन. बघा, हेच मी सांगतोय, सिडिशनचा कायदा कसा कसा कुठे कुठे वापरतात बघा. हीच मानसिकता ब्रिटिशर्सची होती, हीच मानसिकता ह्यांची आहे. ईव्हीएम किंवा निवडणूक आयोगाच्या विरोधात बोलणं म्हणजे देशाच्या विरोधात बोलणं नाही. भाजपच्या विरोधात बोलणं म्हणजे देशाच्या विरोधात बोलणं नाही. भाजप म्हणजे देश नाही, निवडणूक आयोग म्हणजे देश नाही. निवडणूक आयोगाने जर काही चुकीचं केलं असेल, कुठेही अनियमितता असेल, भ्रष्ट कारभार असेल, चुकीचा कारभार असेल, तर आम्हाला अधिकार आहे, तो महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे की तो विषय तुम्ही उचलून धरा. बांगलादेशचे घुसपेटी राहत आहे, मोठं ओळखपत्र त्यांनी तयार केलेलं आहे. या महाराष्ट्रामध्ये कित्येक जिल्ह्यामध्ये बांगलादेशी राहत आहे, अतिक्रमण. अच्छा, मला तुम्ही एक सांगा, जर असं खरं असेल आणि खरं नसायला पाहिजे पण असेल, तर मला सांगा, बॉर्डरची देखरेख कोण करतो? या सरकारची जबाबदारी आहे की केंद्र सरकारची जबाबदारी आहे? म्हणजे तुम्ही विचार करा, बांगलादेशमधून इथपर्यंत यायला बांगलादेशी घुसपेट्यांना किती राज्य पार करायला लागतं? आणि हे सगळं झाल्यानंतर जेव्हा ते इथे येतात, इकडे काही इंटेलिजन्स वगैरे नाही. गेल्या 2.5 वर्षात कोणाचं सरकार होतं? त्याच्या आधी कोणाचं सरकार होतं? 5 वर्ष. आमची 2.5 वर्ष कोविडच्या काळात लॉकडाऊनच होता, जिल्हाबंदीच होती. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही आहे की इथे जर येऊन राहत असतील तर तुमचं म्हणणं हे आहे का की केंद्र सरकार फेलियर आहे? हे तुम्ही म्हणत असाल तर मान्य आहे. तुम्ही बघा मग कोण कोण आहे आणि ते ओळखा आणि परत पाठवा ना. पण एका बाजूला तुम्ही सांगता इथे घुसलेले आहेत बांगलादेशी, दुसऱ्या बाजूला बांगलादेशमध्ये हिंदूंवर जो अत्याचार चाललाय तो तुम्ही रोखू शकत नाही. आणि तिसऱ्या बाजूला जेव्हा तुम्ही दिल्लीमध्ये असेल किंवा महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या आधी ते काही रोहिंग्याबद्दल बोलता, ते रोहिंग्या यायला तुम्ही हरदीप सिंग पुरींचं स्टेटमेंट बघा ना ट्विटरवर. त्या दिवशी केजरीवाल साहेबांनी दाखवलेलं आहे की हरदीप सिंग पुरी साहेबांनीच रोहिंग्याच्या कॉलन्या दिल्लीत बसवलेल्या आहेत. हे अधिकृतरित्या केंद्र सरकारने सांगितलेलं आहे. ह्याच्यावर केंद्र सरकारने उत्तर पाहिलं द्या आम्हाला शिकवण्याच्या आधी. सरकारमधली लोक, अनेक लोक असे आहेत जे आंबेडकर प्रेमी आहेत. कारण काय, ते इतर पक्षांमधून भाजपमध्ये गेलेत. अनेक लोक मूळ भाजपचे नाही आहेत, त्यांची विचारधारा मूळ भाजपची नाही आहे. अनेक त्यांचे मित्रपक्ष. आता मला तुम्ही सांगा, आठवले साहेब काय बोललेत का असून? त्यांना प्रश्न विचारला गेलाय का? नितीश कुमारजींची काय भूमिका असेल? चंद्रबाबूंजींची काय भूमिका असेल? दादांची काय भूमिका असेल? गद्दार यांची तर सोडा, ते काय कुठेही काही भूमिका घेतात. पण चिराग पासवानची काय भूमिका असेल? ह्या सगळ्या लोकांची भूमिका जर कळली आम्हाला तरी चांगलं होईल. कारण काय झालेलं आहे, ज्या महामानवांनी आपल्याला सर्वांना अधिकार दिला या संसदेत यायला, या विधानभवनात यायला, या सदनात यायला, त्याच सदनामध्ये अनेक आंबेडकर प्रेमी जनता म्हणजे देशप्रेमी जनता म्हणजे संविधानप्रेमी जनता आहे. त्यांचा अपमान देखील परवा झालेला आहे. खाती वाटप कुठे झालंय? नाही, खाती वाटप काय झालंय? मेजॉरिटी मिळवलेली आहे, ठीक आहे, ते वेगळं आहे. खाती वाटप सोडा, अनेक लोक दिसतच नाहीत मंत्रीपद न मिळाल्यामुळे. काही मंत्री ते बिचारे येऊन बसतात, पण काय उत्तर द्यायचं हे कळत नाही. बरं, महत्त्वाचा विषय हा आहे, तुम्ही लक्षात घ्या. मला वाटत नाही कधी असं इतिहासात झालं असेल की पक्षांना पण माहीत नाही त्यांच्याकडे कुठचं खातं आहे. आमच्याकडे जेव्हा 6 मंत्री आमच्या मंत्रिमंडळात होते तेव्हा पक्षानं त्यांची खाती दिली होती आणि ते मंत्री बघत होते. 2-2 मंत्री होते प्रत्येक पक्षातून. आत्ता मंत्र्यांचं एक्सपेन्शन झालंय, अनेक लोक नाराज आहेत वगैरे, ते सगळं वेगळं. पण प्रश्न असा पडतो ना की एवढं अधिवेशन चालू असताना आमच्या मतदारसंघातले नागरिक आम्हाला विचारतात, तुम्ही नागपूरमध्ये आहात, आमचा प्रश्न उपस्थित केला का? आणि आम्हाला देखील हा प्रश्न पडलाय की आम्ही जर प्रश्न उपस्थित केला तर ते लिहायचं कोणाला, प्रश्न विचारायचा कोणाला? कारण आज खाती वाटप नाही झालंय, मंत्र्यांना जबाबदाऱ्या नाही आहेत, बिनजबाबदारीचे मंत्री मजा मारतायत. बंगले मिळाले, गाडी मिळाले, सब कुछ मिला, जिम्मेदारी किसके पास है? नाही, नशीब अर्बन नक्सल नाही बोलत अजून, नाही तर बोलून मोकळे होतात. काय आंदोलन केलं त्यांनी? काय आंदोलन केलं? ठीक आहे ना, पण त्यांचं परवाचं गृहमंत्री महोदय जे बोलले त्याच्यावर उत्तर काय? ते माझ्या सोबत येऊन बोलावं ना, मी त्यांचं स्वागत करतो, इथे येऊन बोलावं, त्यांनी प्रश्न विचारा. त्यांना भीती वाटत असेल ना, आमच्या बाजूला येऊन उभं राहावं. ते 12 सेकंद गृहमंत्री बोललेत की नाही बोललेत एवढं सांगा. बोललेत ना, एका वाक्यात ते येऊच नाही शकत. एवढं गोड गोड बोललेत. आज मला वाटलंय की देशात आपण जगात पुढे सर्वोत्तम राज्य आहोत. सत्य परिस्थिती सदनाच्या बाहेर आहे, सत्य परिस्थिती इथे आहे आणि ती परिस्थिती मला वाटतं आपल्या सर्वांना माहिती आहे. आणि म्हणून आमचा जो प्रश्नचिन्ह अजूनही मॅन्डेटवर आहे तो आहे. ठीक आहे, मी तुम्हाला एकच सांगतो, शेवट्याला जे बोलले, जे मी मगाशी पण बोललो, त्यांनी सांगितलं ते सत्तेत आहेत, आम्ही विरोधात आहोत, मान्य.
जी काही आत्ता त्यांना संख्या मिळाली मान्य, संख्येचं बळ असेल जे काही असेल मान्य, पण ह्या राज्यासाठी आम्ही 20 लोक असू 2 लोक असू, आमच्या सूचना ज्या काही असतील, कन्स्ट्रक्टिव्ह सूचना ज्या असतील त्या जर त्यांनी ऐकल्या तर राज्य चांगलं चालू शकेल. त्यांच्याकडून सूचना असतील, आमच्याकडून सूचना असतील, हे ऐकणं गरजेचं आहे. चला सरकार कोणाचे बघा, प्रश्न सुटणार आहेत का बघा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.